रम्या, तुला एवढ्या पोरी बघितल्या पण तुपलं थोबाड काय आहे की आपण पोरीला पसंत नाही आलं. त्यात मी काय चूक? चूक तर तुमची आहे. हा, माझी चूक आहे? आणि ते कसं? तुमचं तोंड चांगलं दिसत असतं तर मी पण खूबसूरत पैदा झाला असतो ना. अरे आम्ही तर तुला पैदा करूनच चूक करेल आहे. पण होते अरे सांडा, त्यात तुला लग्न पण नाही जमू राहिलं. काय हो बाबा, मग मी काय बिना लग्नाचं सांड राहतो का काय? अरे उलट चांगले की मग. तुला माहिती नाही लग्न झाल्यावर काय काय भोगावं लागते? तर भांडे घासा लागते, कपडे धुवावे लागते, झाडू मारावा लागतोय. अहो बाबा, पण माझे पण लग्नाचे काही स्वप्न होते ना. माझी पण एक बायको असन, आमचे 2 पोरं असतेत, माया मांडीवर हाकतेन मुततेन. अरे पिस्तुल्या, एवढं सोपं नाही बायको सांभाळणं. मग काय आता मी बिना लग्नाचाच राहू? अरे नातवा, होईन रे तुपलं पण लग्न. कधी? म्हातारा झाल्यावर? ती काठी घ्या बाजूला, करताना मला लग्नाच्या अगोदर चांदा. अरे 2 लेकराची माय का व्हाय ना, पण तुपलं ह्या वर्षी मी वाजवूनच देतो. बरं ते जाऊ द्या. रम्या, तू ना घासून घुसून आंघोळ कर, डोक्याला तेल लाव आणि तोंडाला जरा पावडर फास, जरा गोरा पान दिसशी जरा. काय हो बाबा, आज पोरगी पाहायला जायचंय काय? पोरगी पाहायला जायचं नाही, पोरगीच तुला पाहायला येणार आहे. मग लग्न झाल्यावर मी तिच्या घरी जाणार आहे का ती आपल्या घरी येणार आहे ते काय मला माहिती नाही. तुला हौशा काय माहित रे मग तुला? अर्धीवट माहिती घेऊ नको या जाऊ ना मग. आणि मला सांग, कुठं पोरगी पोराला बघायला येत असती का? मग काय करावं बाबा, या काय पोराचं लग्नच नाही जमू राहिलं. काय झालं? काय एवढी खोल चर्चा सुरू आहे? आपल्या रम्याला पाहिला पोरगी येऊ राहिली. रम्याला पाहिला पोरगी येऊ राहिली, मग चांगलीच नखरेबाज दिसती पोरगी. मग लग्न झाल्यावर ती आपलं काही ऐकन का नाही? अहो, आता तुपले सासूरवास करायचे स्वप्न विसरून जाय. आता पोरी भेटणं मुश्किल आहे. ही स्कीम तर आमच्या वेळेस नव्हती. या म्हाताऱ्यानं याच्या बायकोनं माझा किती सासूरवास केलाय. तू दुसऱ्याच्या घरी दिली असती ना तर तुला 2च दिवसात फार चिठ्ठी दिली असती. आम्ही होतो म्हणून घेतलं तुला पदरात. आम्ही समजूतदार माणसं होतो म्हणून घेतलं तुला सांभाळून. सांभाळून कसलं? गंज तुम्ही मस्ती येत होतात, मिशा पिऊ पिऊ तोऱ्यात बोलत होतात. पण आपला बाप गुंडा असल्यामुळे तुमची सगळी जिरली. आता कशाला माग चौकरून काढून राहिलीस? आता इथंच काय भांडणं खेळत बसायचंय का? चला आवरा लवकर, पाहुणे येणार.